आणि नो चेंडू घोषित केलेला आहे. यस पंच सांगत असताना की हा नो बॉल आहे. क्या बात आहे. ही अनोखी शैली आहे ठाकरे सरांची. धावसंख्या आहे 2. आणि डायरेक्ट हिट करतायत. मुंबई पोलीस आदरणीय देवसिंग भाऊ बहुरे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. मंगेश सिंगल साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. सलग 2 सामने देखील जिंकलेले आहेत महाजन भवरे. चला समोरून दिसते का बघा, आपण चेक करूया संदीप. चला चेक केलं जात आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट. यावेळेस चांगला चेंडू आहे. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम सामना सुरू आहे. या 2 टीममध्ये दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावलाय. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत. आउटफील्ड फास्ट आहे. शर्यत लागली चेंडू आणि फिल्डर मध्ये ती शर्यत जिंकली. चेंडूने सीमा रेषेच्या बाहेर. TPL चौकार. छडीचे मास्टर गोपी आहेत. सॉफ्टने खेळतायत. बॅक टू द बॉलर. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 6. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत धावा 7. इनफिल्डच्या वरून खेळताय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. राणा सिंग फायटर या टीमचे कॅप्टन अर्जुन भाऊ आपण कुठे असेल तर या व्यासपीठावरती. यावेळेस लॉफ करतायत. पाठवलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. सज्जनचा खेळ.
एकने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 सुरू आहे. अंतिम सामना आजच्या दिवसातील या दोन नामवंत संघांमध्ये. वीर योद्धा फायटर इनफिल्डच्या वरून खेळतायत. मिडॉन आतमध्ये आहे तेच पाहिलं. मिडॉनच्या वरून लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. पविलियन. बॅटिंग करण्यासाठी
फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. प्रतापला आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आहे 45. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 45. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी होतीये या षटकामध्ये. आणि पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव झाली पूर्ण. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 46 धावा. अजून एक चांगला चेंडू आणि तोही आलाय नक्कीच डॉट. आणि पहिल्या चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46.
विकेटचा खेळ जीवनदान मिळतंय. मिळतीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 51 धावा धावफलकावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होतीये. धावसंख्या आहे 51 धावा. पंच 1 मिनिट थांबवा. राहुल यांचा सरनेम काय? राहुल जोनवाल का? गुसिंगे. कारण की 2 राहुल आहेत या टीम मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग थांबवलेलं आहे बॅट्समनने. चला नो बॉल आहे. पंचांचा इशारा आलाय नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगला स्ट्रोक खेळत आहेत. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. 1च धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती आहेत. पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर षटकार. धावसंख्या आहे 61-61. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 61-61. पुल करतायत आणि चेंडूला केलाय गुल. सीमा पार षटकार. कमबॅक कारण की षटकार आला होता यादीच्या चेंडूवरती. त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. त्याच्यावरती मिळते 1 धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 68-68. षटक क्रमांक हे 6वं सुरू आहे. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. मिड विकेट सीमारेषेवरती
फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का. विकेट क्रमांक हा तिसरा गमावलाय फलंदाज मंगल सिंग. बॅक टू द पवेलियन. उद्या लहान मुलांना खऱ्या अर्थाने मनोरंजनासाठी नक्कीच 2 टेडी येणार आहेत. उद्या खूप मोठ्या संख्येने लहान मुलं देखील येतील. आणि क्लीन बोल्ड. यस त्या उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झालाय बाद. सूरज घुनावत. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत गोलंदाज RD रामधन दुलत. जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपये राहुल दादा महेर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. रामधन साठी ही सुवर्ण संधी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आणि हा झेल सोडलेला आहे. ही पहिली हॅट्रिक झाली असती टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 मधील. आणि 500 रुपये देखील वाचलेले आहेत. परंतु विकेट फार महत्वाची होती आणि हा झेल सोडलेला आहे. पहिल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 69-69. सुप्पड मामा योगायोग बघा की तिन्ही आयोजक एकाच टीम मध्ये आहेत. राहुल महेर, गोपी नांगलोद आणि रामधन दुलत एकाच टीम मध्ये आहेत. आणि पहिला चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न होता. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 69. आणि ज्यांचं विशेष सहकार्य आहे ते देखील त्याच संघामध्ये आहे. सुप्पड मामा बालोद. खऱ्या अर्थाने हा योगायोग आहे. फुलटॉस चेंडू बॅटची कडा. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर थोडेसे बीट झाले होते. दत्ता पाटील होते शॉर्ट थर्डमॅनला. त्याच्यावरती नक्कीच मिळते एक धाव. धावसंख्या आहे 70 धावा. 7वं हे षटक सुरू आहे. धावसंख्या आहे 70. चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये. फुलटॉस ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. सीमारेषेच्या बाहेर गोलीच्या वेगाने फरार. चौकार. जाईल 74. 74 धावा धावफलकावरती आहेत. बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. 8 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावलाय. त्यामुळे हा सामना जिंकणं
फार महत्वाचं असणार आहे. सातवं हे षटक. फुलटॉस त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या दिशेने. सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. बॅटिंग आवडली असेल तर प्रतापसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 44 धावांवरती नाबाद खेळतायत. आज प्रताप यांचा दिवसच आहे. याआधी प्रताप जारवालला आपण पाहिलं 54 धाव बनवल्या. फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका आला नाहीये, नाराज आहेत. वरती आला हा डॉट बॉल आणि धावसंख्या आहे 80. 7 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच प्रताप जारवाल यांनी 54 धाव बनवले यादीच्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये प्रताप बमनावत यांनी 44 धावा बनवलेल्या आहेत. प्रताप यांचा आज दिवसच आहे. प्रताप नावाचे दत्ता पाटील येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. जर प्रतापने 50 धाव बनवल्या तर पारितोषिक येत आहे. दयाल सिंग गुसिंगे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ही सुवर्ण संधी आहे. दत्ता पाटील नवीन गोलंदाज. स्ट्राइक इनला बॅट्समन होल्डर. धावसंख्या आहे 80. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर. ऑन साइडला खेळतायत. त्याच्यावरती मिळते 1 धाव. 51 धावेवरती समाधान मानावं लागेल. स्ट्राइक स्वतःकडे ठेवायचे आहे प्रतापला. धावसंख्या 81. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये गोपी आहेत. फार वेगाने येतोय चेंडूवरती. धावबाची संधी. विकेटचं बदन. फलंदाज झाले बाद. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. रामधन येतोय चेंडूवरती. चांगली फिल्डिंग आणि 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 84. वैयक्तिक खेळतोय 47. या धावसंख्येवरती 3 धावा दूर आहे अर्धशतकापासून. आणि पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. काऊ कॉर्नर. सीमा पार. षटकार. बॅट दाखवायची आहे. 53 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे प्रताप बमनावत यांनी. धावसंख्या आहे 90. चेंडू शिल्लक आहे 1. या पहिल्या इनिंग मधील 53 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. दयाल सिंग गुसिंगे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे या खेळीसाठी. प्रताप बमनावत यांच्यासाठी. हाफ ट्रॅकर फोर्स करतायत.
क्षेत्ररक्षक आहेत आणि गोपीने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. 53 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे या मॅच मध्ये प्रताप बमनवत यांनी आणि ते शेवटच्या बॉलवरती झालेत बाद. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 90 आणि 91 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. वीर योद्धा फायटर या संघासमोर शिवराणा फायटर या संघाने. प्रताप बमनावत यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक घेत आहे. मदन नांगलोत यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे या खेळीसाठी. 53 धावांची विस्फोटक इनिंग साकारली त्याबद्दल दयाल सिंग गुसिंगे साहेबांकडून देखील नक्कीच 500 रुपये आहेत आणि 1000 रुपये आहेत. मदन भाऊ यांच्या माध्यमातून टोटल 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. विनंती असेल शिवराणा फायटर या टीमला ही सूचना असेल कारण की अंधार लवकर होतो त्यामुळे विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्या. अंतिम सामना सुरू आहे. उद्या पहिला सामना राणा सिंग फायटर आणि शिवराणा फायटर या दोन संघांमध्ये असेल आणि दुसरा सामना वीर योद्धा फायटर आणि स्पार्टन 11 या दोन संघांमध्ये असणार आहे. उद्या ठीक 9 वाजता सामने सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला 91 धाव बनवायचे आहेत. फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. शिवराणा फायटर संघ फिल्डिंग लावून घ्या आपण आणि 91 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक योगेशजी मडवी सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. खऱ्या अर्थाने जे श्रीवर्धनला गेले होते आणि त्यामध्ये नक्कीच गिफ्ट मिळालं होतं माधवजी ठाकरे सरांना वॉच.
हॅलो सिक थँक्यू सो मच रोशनजी संते. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत टिटवाला प्रीमियर लीग 2026 पर्व. बघा राणासाहेब, ऍक्टिवा गाडीची चाबी कोणाकडे असेल? राणासिंग फायटर संघ आहे ना? ओके, थँक्यू सो मच. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 अर्थात ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. 90 धाबेचं टार्गेट, 91 धाबेचं टार्गेट मैदानावरती आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी ॲज ओपनर वीर योद्धा फायटर संघाचे मैदानात दाखल झालेत. दोन्ही टीमला शुभेच्छा देईल. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. एक सुपर लढत मैदानाच्या आतमध्ये, कारण दोन्ही संघाला हा मॅच महत्वाचा आहे. लीग मध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला हा सामना जिंकावा लागेल. कारण वीर योद्धा एक मॅच हरलाय आणि शिवराणा फायटर हे संघ देखील एक मॅच हरलेत. एकदा पूर्ण केली धावसंख्या आपण पाहतोय. धावपडकापती सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 धावा. ॲज ओपनर सलामी बॅट्समन पवन सर आणि गोपी सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दुसरीकडे जगदीश सर ओव्हर नंबर पहिलं षटक फेकतात पॉवर प्लेचं आणि सध्या टीमची टोटल 2 चेंडूमध्ये 3 धावा. हा चेंडू पडल्यानंतर मात्र अतिशय सुंदर होता. गुडलिन स्पॉटला चेंडू पडला, थोडासा टेक ऑफ झाला, फलंदाजाला बीट करतो. डॉटबॉलची समाप्ती झाली. एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली फक्त 3 धावा. 91 91 धावा करायच्यात या मॅच मध्ये. फटका चांगला ऑन साईडला, ऑफ साईडला, अगदी लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर गोपी सर यांच्या बॅट मधून येतोय षटकार. आपण 3-5-3-7 टार्गेट मैदानामध्ये गाठायचा हा चेंडू वाईटचा इशारा आलाय. गोपी सरांच्या मागच्या बॉलनं षटकार पाहायला मिळाला, परंतु अगदी लॉंग ऑफ प्रिझन मध्ये मेन गेटच्या एंट्रीवरती डायरेक्ट हिट झालं. कटआउट बाहेर आला आणि अगदी ताकदवर बॅटिंग मैदानाच्या मध्ये गोपी सर. पाठीमागे खेळायचं होतं घुटना टेकून, मात्र चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. अगदी चांगला चेंडू होता. कुठल्या स्पॉट मध्ये पडल्यानंतर वेगाने देखील फलंदाजाला बीट केला. बॉल फेकले ते ओव्हर मध्ये टोटल 4 बॉल 5 चेंडू आणि 10 बॉल आहेत. आतापर्यंत 10 रन्स. अंतिम चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल. सेम पोझिशन मध्ये खेळायचं होतं, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या 11 धावा. सॉरी 10 धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. आता करायचे 81 धावा येणाऱ्या मॅच मध्ये. चला मॅच जिंकण्यासाठी तर करायचे ते म्हणजे 42 चेंडू 42 चेंडू मध्ये 81 धावा. टिटवाला प्रीमियर लीगचं पर्व आपण पाहतोय. अगदी सुंदर मॅच आहे. एक मॅच गमावल्यानंतर आता ही मॅच फार महत्वाची. राणासिंग फायटर टीम 2 सामने जिंकलेत. सध्या ते पहिल्या नंबरवरती आहेत. दुसऱ्या नंबरवरती स्पार्टन 11 संघ 2 मध्ये 1 जिंकल्यात. उद्या राणासिंग फायटर यांची एक लढत होईल खरं तर, आणि प्रत्येक टीमचा एक मॅच खरं तर. उद्या 2 मॅचेस होतील. राणासिंग फायटर काय लावलं
OUT बॅट्समन बाद झाले. खरं तर पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पवन बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का. टार्गेट गाठायचं 91 धाबेचं टार्गेट मैदानावरती असताना आता धावा झाले त्या केवळ 10 धावा. ओव्हर नंबर सेकंड. गोलंदाज प्रताप आपण पाहिलं बॅटिंग देखील आज सुपर पाहायला मिळाली. 53 धावा या मॅच मध्ये देखील त्यानं केल्या. बॅटिंग करताना 53 धावा केलेत आणि गोलंदाजीतून एक विकेट देखील या ओव्हर मध्ये आली. आतापर्यंत 2 अर्धशतक आपण पाहिली. पहिल्या मॅच मध्ये देखील दोन अर्धशतक आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील एक प्रताप सरनं अर्धशतक ठोकलंय. हा दुसरा अर्धशतक होता. अजून एक डॉट चेंडू आलाय. समोर बॅट्समन आलेत. उजव्या हाताचे खेळाडू तुम्ही सध्या पाहतात मैदानाच्या आतमध्ये. राहुल सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आता जिम्मेदारी खांद्यावरती भरपूर आली कारण या मॅच मध्ये करायच्यात 91. सुरुवात पहिल्या ओव्हर मध्ये 10 आल्या. फटका बेते मिस टायमिंग. 1 2 3 खेळाडू समोर होते आणि विकेट मिळाली आहे. राहुल सर बॅक टू द डगआउट. दोन विकेट गेलेत मैदानाच्या आतमध्ये. खरं तर राहुल सर जसे आले तसे मैदानाच्या बाहेर गेलेत. टोटल करायचे 91 रन. 91 धाबेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मिस टायमिंग आहे. पुन्हा एकदा विकेट मिळू शकते आणि मिळाली आहे. या ओव्हर मध्ये 3 धक्के दिलेत. एक अर्धशतक. काय गोलंदाजी आहे. तीन विकेट या मॅच मध्ये. खरं तर काय गोलंदाजी आहे. एक बॉल शिल्लक आहेत. खरं तर ऑन हॅट्रिक. ओव्हर हॅट्रिक तर पूर्ण झाली परंतु ऑन हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये येणारा चेंडू हॅट्रिक बॉल आहे. पंकज परदेशी नवीन बॅट्समन. गोलंदाज तयार. हॅट्रिक बॉल समोर इथे डिफेन्स केलाय. मेडन प्लस 3 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज प्रताप सर वेल डन. 2 षटक समाप्त. 10 धावा 3 गडी बाद. सर आमच्या सोबत प्रसन्न चव्हाण जॉईन झालेत. प्रथम चव्हाण आणि प्रसन्न चव्हाण खरं तर या ठिकाणी आलेत. वेलकम. या 2 षटकांसाठी त्यांचा आवाज ऐकूया.
थँक्यू सो मच वन्स अगेन सर्वांचं स्वागत आहे टिटवाळा प्रीमियर लीगमध्ये. हे पर्व क्रमांक 5 मात्र या पर्वावरती सर्वांना गर्व आहे अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पडे पत्थर पर हातोडे के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता विजयासाठी 81 धावांचं लक्ष्य आहे, मात्र पाठलाग करत असताना कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. मैदानावरती डीप मधून फिल्डर आलेत, मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 13 पाहायला मिळतील. 13 ऑन द बोर्ड बनवाव्या लागतील. 91 धावा आतापर्यंत बनल्या 13 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकीकडे संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच वीर योद्धा फायटर्स विपक्ष शिवराणा फायटर्स असे 2 नामांकित संघ. यावेळेस मिसिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. सूरज येतील, कॅच कंप्लीट करतील, फलंदाज बाद होतील. अगदी कावळा बसायला फांदी तुटायला, स्टेशनवर जायला ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ झाली आहे 1 आणि फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. जगदीशने फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. पहिला बॉल नो बॉल होता, मात्र त्यानंतर डबल आली, त्यानंतर विकेटचं पतन देखील होत असताना पाहायला मिळतोय. 13 वरती 4था धक्का बसतो आणि नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. रविभाई राठोड आपल्याला पाहायला मिळतील. रविभाई राठोड यांच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील सज्ज पाहायला मिळतील. फार चांगली गोलंदाजी गोलंदाज जगदीश उर्फ होल्डरच्या वतीने पाहायला मिळते. गोलंदाज देखील तयार. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर रवी, आणि आता रवीला कामगिरी दमदार करावी लागेल. ज्याप्रमाणे उन्हामध्ये रवी तळपतो अगदी त्याचप्रमाणे या रवीला देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये तळपणं गरजेचं आहे. यावेळेस पुल केलाय, बॉलला गुल केलाय, नाही केला. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. अजून एक धक्का मैदानावरती बसतोय. टीम आता थोडीशी बॅकफुट वरती बॅटिंग करत असताना वीर योद्धा फायटर्स 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का बसतोय 13 या आकड्यावरती. पाचवा धक्का बसलाय म्हणजे आता विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच उर्वरित चेंडू असतील 33 आणि 33 बॉल मध्ये 78 धावांची आवश्यकता. सुरेश भट यांची कविता आठवावी लागेल की त्या कवितेमध्ये म्हटलं गेलं की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिबंत नाही, छाटेले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान पुन्हा उडेल मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. इथे कमबॅक करणं ते गरजेचं आहे. ते कमबॅक होईल का? गजू आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर संघ मालक आपल्याला बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. आता संघ मालकांना स्वतःवरती जबाबदारी घेणं गरजेचं आहे. त्यांनी रिस्कच घेतली नाही. 5 गडी बाद झालेत, आता स्वतः आलेत. चारी संघ मालकांना थार गाडी आहे. क्या बात आहे. खोलवा टप्प्याचा बॉल इथे ड्राइव्ह केलाय. ड्रायव्हिंग लेन वरचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेला फिल्डिंग लाज जबाब आहे. त्या फिल्डरचं नाव माझ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण कमालीची फिल्डिंग त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. राहुल पवार, क्या बात आहे. राहुलने विजयाची चाहूल देणारी फिल्डिंग केली आहे. अप्रतिम अशी कामगिरी राहुलच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. 32 बॉल आणि 76 धावांची आवश्यकता. 32 बॉल 76 धावा. गोलंदाज सज्ज. जगदीश उर्फ होल्डर शॉर्ट ऑफ गुड लाईन बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न कारण पॉइंट मध्ये फिल्डर आहे. इनसाइड द सर्कल बाहेर एकही खेळाडू नाही आहे. तो त्या पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज करण्याचा प्रयत्न देखील फलंदाजाच्या वतीने. हा बॉल आलाय डॉट. हा बॉल आलाय निर्धाव. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्थिरता धारण करत असताना ऑन द बोर्ड 15 धावा धाव फलकावर.
यावेळेस देखील मैदानावरती फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या फलकावरती 15 पाहायला मिळेल. ओव्हरची देखील आपण पाहू शकतो जी मात्र समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या 15 म्हणजे विजयासाठी 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 76 धाब्यांची आवश्यकता. 30 बॉल आणि 76 धाबा हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पडे पत्थर पर अतोडे के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता घडाचे गाव सोसल्याशिवाय देवाला देखील देव पण येत नसतो. आता इथे प्रेशर सिच्युएशन मधून तुम्हाला 0 पासून हिरो पर्यंतचा सफर तय करावा लागेल. प्रेशराची सिच्युएशन आहे, कुकरची शिट्टी वाजते. प्रेशर अशी सिच्युएशन आहे, हिरा देखील तयार होतो. आता तुमची मर्जी, तुम्हाला हिरा बनायची की तुमची शिट्टी वाजेल. इथे थोडंसं प्रेशर निर्माण झालंय. 30 बॉल आणि 76 धाब्यांची आवश्यकता आहे. इक्वेशन विजयासाठी असेल. टिटवाळा प्रीमियर लीग TPL सीझन नंबर 5 पर्व क्रमांक 5. मात्र या पर्वावरती सर्वांना गर्व आहे अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज ड्राईव्ह करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सज्जन पाहायला मिळतील. एक असतात सज्जन म्हणजेच काय तर पती, आणि दुसरे असतात सज्जन म्हणजेच काय तर निष्ठावंत. आणि सज्जन आपल्याला पाहायला मिळतात. बघूया सज्जनच्या वतीने कशी कामगिरी असेल, पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. क्या बात आहे. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. एक डॅशिंग आणि रुबाबदार कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे वेल्वेट व्हॉइस ऑफ पनवेल, ज्यांचा आवाज आपण ऐकला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. खऱ्या अर्थानं दादाचा शेड्यूल अगदी बिझी असतो, मात्र वेळात वेळ काढून TPL मध्ये अगदी आमच्या योगेश दादांची उपस्थिती पाहायला मिळते. एक डॅशिंग आहे, रुबाबदार कॉमेंटेटर आहेत आणि त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील कौतुक असेल. चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. अच्छी गेंदबाजी. 16 रन 5 विकेट के नुकसान पर. 16 हा आकडा आहे ना खऱ्या अर्थाने आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार घेतली होती. वयाच्या 51 वर्ष जगले, 36 वर्ष स्वराज्याची सेवा केली. म्हणून म्हटलं जातं निश्चयाचे महामेरू बौद्ध जनांचे आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी. यावेळेस देखील बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. वन्स अगेन फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 16 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. 27 बॉल 73 धाब्यांची आवश्यकता आहे. वाईट येस, वाईट प्लस आणि या 2 धाबा. इस बार अच्छी गेंद, बढ़िया गेंद. गेंद थी स्लॉट में, उसे भेज दिया पार्किंग प्लॉट में. इसी प्रकार के रनों की आवश्यकता है. गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर, दिल मांगे मोर आता हुआ, बल्लेबाज के बल्ले से आता हुआ ये बहुत ही बढ़िया सिक्सर. 6 रनों के लिए ये बेहतरीन स्ट्रोक देखने को मिला. कार्ड के ऊपर 5 विकेट के नुकसान पर बहुत ही बढ़िया तरीके से यहाँ पर अब तक गेंदबाजी का मुजाहरा हो रहा है. लेकिन इस बार जो स्ट्रोक आया उससे प्रेशर थोड़ा सा रिलीज होगा. प्रेशर रिलीज होना बहुत ही ज्यादा जरूरी है क्योंकि आगे भी 4 ओवर है. इस 4 ओवर में आप तख्ता पलट कर सकते हो. अगर इस ओवर में आपने 2 से 3 बड़े स्ट्रोक मारे तो पहला तो आ गया, 2 से 3 आएंगे या नहीं देखना. बड़ा ही दिलचस्प स्लॉट की गेंद थी, लॉन्ग ऑन की दिशा में, डाउन द ग्राउंड अलॉन्ग द कारपेट. गेंद निकलती हुई लॉन्ग ऑन क्षेत्र में जहां पर फील्डर रहेंगे, उठाएंगे, फेंकेंगे नॉन स्ट्राइक की गेंद के ऊपर. तब तक ये सिंगल मुकम्मल. 1 रन की मदद से स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 25 रनों के ऊपर. 25 ऑन द बोर्ड. आखिरी गेंद 6वां ओवर प्रगति पथ के ऊपर चलता हुआ 25 रन, 91 रनों की आवश्यकता. अब तक 25 बने यानी कि जीत के लिए 67 रनों की आवश्यकता अभी भी. इस बार फिर से एक बार अच्छी गेंद थी, अलॉन्ग द कारपेट लॉन्ग ऑन की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई सिंगल मुकम्मल. इसी के साथ ओवर नंबर 4 की होती भी समाप्ति. 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड 26 रन 5 विकेट के नुकसान पर. अच्छी खासी गेंदबाजी अब तक हमें देखने को मिली आधी टीम पवेलियन में. लेकिन जिस तरीके से अब तक गेंदबाजी का मुजाहरा हुआ है वो बढ़िया था. अब बल्लेबाजों को करिश्माई कारनामा करना पड़ेगा. 24 गेंदे 65 रनों की आवश्यकता. 24 बॉल आणि 65 धाब्यांची आवश्यकता. या 65 धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी वन्स अगेन इन्व्हाइट करतोय मायक्रोफोन वरती वेल्वेट व्हॉइस ऑफ पनवेल, अर्थात पनवेलचा गोड आवाज, एक डॅशिंग रुबाबदार आणि डायनामिक समालोचक अर्थातच योगेश मडवी सर. फार चांगलं समालोचन त्यांच्या वतीने आपण ऐकलं. त्यांच्या समवेत वेल्वेट व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली अर्थातच रोशनजी संते सर.
ज्यावेळेस आम्ही छोटे होतो त्यावेळेस रोशन सरांचा आवाज ऐकून आम्ही मोठे झालो. कारण सातत्याने जर बघायला गेलं तर आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये ज्यांच्या आवाजाची दखल घेतली जाते असे रोशनजी संते सर. TPL मध्ये सलग 5 वर्ष आयोजकांचा त्यांच्यावरती असणारा हा विश्वास आणि त्या विश्वासाने आपण पाहू शकतो त्यांच्यावरती देखील फार मोठी जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे. 24 बॉल 65 धाब्यांची आवश्यकता. आता तारेवरची नाही तर तलवारीच्या धारेवरची कसरत करावी लागेल. मी म्हणेल तलवारीच्या पातेवरची कसरत होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 24 बॉल आणि 65 धाब्यांची आवश्यकता. 8 वर्ष 4च मॅचेस, मात्र 4 देखील मॅचेस त्या देखील ब्लॉकबस्टर आपल्याला पाहायला मिळतात. 24 बॉल 65 धाबा. सिंगल हँडेडली बॉलिंग टीमचा आपण पाहू शकतो वर्चस्व पाहायला मिळतोय. मंगल पाहायला मिळतील षटक क्रमांक 5 मध्ये. आता या 5व्या षटकामध्ये फलंदाजांना आपले इरादे स्पष्ट करावे लागतील. मैदानावरती मोठे मोठे स्ट्रोक मारावे लागतील. जब तक बड़े स्ट्रोक आएंगे नहीं तब तक मैदान के अंदर रन कैसे बनेंगे. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळतीये. फलंदाजांना इथून मोठे स्ट्रोक मारणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मोठे स्ट्रोक येतील त्यावेळी तुम्ही चांगल्या प्रकारची कामगिरी करू शकता. 23 चेंडूंमध्ये विजयासाठी 65 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस फक्त दिशा दाखवली एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. स्वीपर कव्हरचा फिल्डर जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचेल ना सूरत देखते ना मुरत देखते. बल्लेबाज सिर्फ और सिर्फ अपने टीम की जरूरत देखते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला हॅमर करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये फिल्डर असतील. एक खेळाडू वाईटिश लॉंग ऑन मधला होता जो बॉलवरती आला आणि तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 31 21 चेंडू आणि 60 धाब्यांची आवश्यकता. थोडासा अवघड सिच्युएशन जरूर आहे बॅटिंग टीम साठी. यावेळेस पुन्हा एकदा हॅमर करण्यात आलं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर असतील राहुल पवार, आय थिंक सो. राहुल जबरदस्त फिल्डिंग करतायत. कमालीच्या फिल्डिंगचा एफर्ट आपल्याला राहुलच्या वतीने पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 32. 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धाव फलकावर. यावेळेस यू मिस आहे. प्ले डाऊन झालेत फलंदाज. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 मोर विकेट डाऊन. गडी गमावलाय 6वा. बॅटिंग करत असताना वीर योद्धा फायटर्स संघाने 32 या आकड्यावरती फलंदाज गजू बॅक टू दी पवेलियन.
18 बॉल 58 धावेंची आवश्यकता. बॅटची एज पाहायला मिळते. बॉल थोडासा डायव्हर्ट झाला थर्डमॅन मध्ये. जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती ही डॉट बॉलची होत असताना समाप्ती. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवलाय. स्वतःवरती आता विश्वास ठेवत असताना फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. पंकज 5व्या क्रमांकावरती आलेत. कॅलिबर आहे पंकजकडे, मात्र आता कॅलिबरला साजेशी अशी कामगिरी त्यांच्या वतीने होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता आणि निघून चाललाय बॉल पार्किंग प्लॉट मध्ये. ना सूरत देखते ना मुरत देखते. बल्लेबाज पंकज सिर्फ और सिर्फ अपने टीम की जरूरत देखते हैं. जरूरत होती धावेंची आणि आलाय हा खणखणीत 6 धावेंसाठी सिक्सर. नितांत गरज होती. धावसंख्या 16-52. 16 बॉल आणि 52 धावा हे विजयासाठी समीकरण पाहायला मिळतोय. स्वतःवरती विश्वास पंकजांनी ठेवलाय आणि आता 16 बॉल मध्ये 52 धावेंची आवश्यकता हे इक्वेशन असेल विजयासाठी. 16 बॉल 52. 60 more required. 52 runs to win the match for team Veer Yoddha Fighters. Let's see what they do for their team. Pankaj is on striking end. Try to hit the ball towards cover but miss it by the batsman. Fielder in the point, gather the ball and 1 run in between completed. एक धावची मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 40 या आकड्यावरती पाहायला मिळते. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा फलकावरती पाहायला मिळतील. स्टेप आउट झालेत. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट मधून फिल्डर आलेत. इथे मिस्टेक पाहायला मिळतीये. ना तेरी ना मेरी. दोन्ही खेळाडूंच्या वतीने ही मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संध्याकाळच्या सत्रामध्ये असं वाटतंय की बॅटिंग टीम चहा सोबत बिस्किट नाही तर चहा सोबत नशीब खाऊन आली आहे. जबरदस्त हा नशिबाचा चौकार. पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला. तिथे थोडंसं ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करत नसता नयन सर, थोडीशी मिस्टेक तुमच्याकडून सातत्याने होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस बाउन्स सोबत बॉल टर्न होतो. आलेली ही सिंगल पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 45. 45 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. 45 रन स्कोर कार्ड के ऊपर जीत के लिए अभी भी 46 रनों की आवश्यकता. 13 गेंदों का खेल अभी भी शेष. यावेळेस ड्रायव्हिंग लेनवरचा बॉल फोर्स केलाय फलंदाजाला. ड्राईव्ह करत असताना फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. मी म्हणेल की एक धाव घेऊन इथे स्वतःला नवीन ओव्हरसाठी स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानावरती आली आहे सिंगल. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल, जे मात्र 6वं आणि 6 षटकांच्या अखेरीस 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति षटकामागे 22.50 आस्किंग गती. रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. बारा बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 45 धावा होतील का हे पाहणे इंटरेस्टिंग आहे. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 7 घेऊन आपल्याला पाहायला मिळतील. मंगल पाहायला मिळतील षटक क्रमांक 7 मध्ये. 12 बॉल आणि विजयासाठी 45 धावांची आवश्यकता.
मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है, डरने वाले को नहीं मिलता जिंदगी में कुछ, लेकिन लड़ने वालों की कदमों में जान होता है. आता लढाई करावी लागेल, कारण 12 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन अगदी सोपं आहे, हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. स्लोवर वन, बॅटची लिडिंग एज, थर्डमॅनच्या दिशेला फाईन लेग मध्ये फिल्डर आहेत. थर्डमॅन फाईन लेग दोन्ही खेळाडू बीट झालेत. अखेर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, फाईन लेगला क्लिअर करत हा बॉल सीमारेषा पलीकडे, नशिबाचा चौकार. आलेला चौकार आणि चौकाराच्या साथीने आता या ड्रीम चेजला सुरुवात देखील झाली आहे. 11 बॉल 41 धावांची आवश्यकता आता पाहायला मिळेल. 11 बॉल 41 धावांची आवश्यकता. चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल सूरज, मिस्टेक झाली आहे सूरजच्या वतीने. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल सीमारेषा पलीकडे, बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. पुन्हा एकदा, यावेळेस अजून एक बॉल निघून चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, हुक केला आणि बॉलला फेकून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर बिग हिट इज आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी हा चौकार. समीकरण येऊन ठेपले ते म्हणजे 8 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील हॅमर केलाय पॉइंटच्या दिशेला, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला जबरदस्त 4 धावांसाठी चौकार. आता फलंदाज सांगत असताना, ना थके कभी पैर ना हिम्मत हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए बीच मैदान के अंदर मेरा संघर्ष जारी है. चौकार. कडे संघ पाहायला मिळतोय शिवराना फाइटर्स, तर दुसरीकडे वीर योद्धा फाइटर्स, असे 2 नामांकित संघ इन एक्शन मध्ये. 6 गेंदों में 22 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए इक्वेशन रहेगा टीम शिवराना फाइटर्स के सामने खेलते हुए वीर योद्धा फाइटर्स के लिए. 6 गेंदे 22 रन, कौन सी टीम जीतेगी ये कहना बड़ा ही दिलचस्प
मैं कहूँगा नहीं रहेगा, क्योंकि दोनों टीमों के पास कैलिबर है, दोनों खिलाड़ियों के पास जो इन एक्शन में हमें एज अ बैटर देखने को मिल रहे हैं, दोनों के पास कैलिबर है। लेकिन सबसे ज़्यादा मैं विश्वास रखना चाहूँगा पंकज के ऊपर, जिन्हों के बल्ले से बहुत बढ़िया तगडे तगडे स्ट्रोक हमें देखने को मिले. फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पंकजच्या वतीने. शेवटच्या मोमेंटपर्यंत तो जर राहिला तर मॅचमध्ये चुरस देखील निर्माण होईल. मात्र त्यासाठी 6 बॉलमध्ये 22, पहिले 3 बॉल महत्वाचे. पहिल्या 3 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं राहणार आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. 6 बॉलमध्ये 22 धावा, मैच इंटरेस्टिंग होईल यातही मात्र शंका नहीं है. असं म्हणतात सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. गिरते हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. आता कुठला खेळाडू कुठल्या खेळाडूवरती वर्चस्व गाजवेल हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली ही सिंगल पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. विजयासाठी समीकरण पाहायला मिळतोय 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 5 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती प्रताप आणि प्रतापच्या खांद्यावरती जबाबदारी पाहायला मिळेल. ज्या खेळाडूने विकेट मेडन टाकली होती, आता त्याच्यावरती आक्रमण चढवण्यात आलंय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार 6 धावांसाठी पंकजच्या बॅट मधून सिक्सर. ये तो सिर्फ झांकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. ये तो सिर्फ टेलर है, पिक्चर अभी बाकी है. आता मॅचला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजेच उर्वरित चेंडू 4 असतील. 4 बॉल मध्ये विजयासाठी 16 धावांच्या आसपास गरज आहे. यावेळेस बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर आलाय. 14ची गरज होती, आता 6 अजून मायनस झालेत, म्हणजे फक्त आणि फक्त आता 8 धावांची आवश्यकता. आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पंकजसाठी, कारण अर्धशतकीय खेळी साकारली आहे. जबरदस्त कामगिरी केली आहे ती. मात्र फलंदाज पंकज त्यांनी देखील सांगितलं की जब तक हम है तो काहे का गम है. 3 बॉल 8 धावांची आवश्यकता. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे, बॉलला पाठवून दिलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंकजच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा नजाकत बरा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक 4. सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. गिरते हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.